नमस्कार, दी पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण शैक्षणिक प्रश्नाच्या अनुषंगाने सोनम वांगचूक हे मागचे 20 दिवसापासून 20 दिवस संपले, आज 21वा दिवस आहे. ते दिल्लीमध्ये जंतर मंतरवर उपोषण करत आहेत आणि ते आपल्या वैयक्तिक प्रश्नासाठी नाही, तर संपूर्ण देशाची शिक्षण व्यवस्था सुधारली पाहिजे. नीट आणि इतर परीक्षांमध्ये जो गैरव्यवहार झालेला आहे तो त्याबद्दलची जबाबदारी कुणीतरी घेतली पाहिजे, जबाबदार शासनामध्ये, म्हणून ते उपोषण करत आहेत. तेव्हा शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या वकील, डॉक्टर, जे सर्व सुशिक्षित वर्गाचं हे कर्तव्य आहे लोकशाहीमध्ये की अशा ज्याला आपण सविनय कायदेभंग म्हणू, अशा पद्धतीचं जे आंदोलन होते आहे त्या आंदोलनाला सरकारने अद्याप विचारपूस देखील केलेली नाही. आणि म्हणून आपल्यासोबत आज रंगा रातुरी सर आहेत. हे आणीबाणीमध्ये जेलमध्ये जाऊन आलेली आहेत. युक्रांतमध्ये त्यांचा युवक असतानाचा काळ हा लोकशाहीच्या संरक्षणासाठी. आता आपल्याला प्रत्यक्ष बोलणारी खूप, म्हणजे नुसतंच बोलणारी खूप सापडतील, पण प्रत्यक्ष आणीबाणीच्या विरोधामध्ये ज्यांनी लढा दिला आणि जे जेलमध्ये जाऊन आलेले असे सामाजिक कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत. मी रंगा रातुरी सरांना विचारतो की हे आंदोलन वांगचूकचं जे चालू आहे दिल्लीमध्ये, त्याला आपण पाठिंबा दिला पाहिजे का? सोनम वांगचूकचं आंदोलन हे खऱ्या अर्थानं शिक्षण व्यवस्थेचं जे व्यापारीकरण झालंय त्याच्या विरोधात आहे. शिक्षण हे सर्वसामान्य माणसाचा अधिकार आहे. त्याला पैशाच्या आणि संपत्तीच्या पासून बाजूला ठेवलं गेलं पाहिजे. परंतु गेल्या काही दिवसामध्ये शिक्षणाचं व्यापारीकरण झाल्यामुळं अनेक प्रॉब्लेम शिक्षण क्षेत्रात निर्माण झाले आणि त्याचाच परिणाम म्हणून नीटचे पेपर फुटणे हे त्याचा एक भाग आहे की जास्तीत जास्त पैसे घेऊन पेपर फोडणे आणि ठराविक लोकांच्या हातात तो फुटलेला पेपर देऊन त्यांना सिलेक्ट करणे आणि सर्वसामान्य माणूस पैशांपासून वंचित आहे, ज्याची परिस्थिती गरीब आहे परंतु टॅलेंट भरपूर आहे, त्या माणसापासून हे टॅलेंट असूनही नीटच्या परीक्षेमुळे आणि नीटच्या परीक्षेत होत असलेल्या व्यवहारामुळे त्याला बाजूला व्हावं लागतं आणि त्याचा परिणाम म्हणून पोरांच्या मध्ये एक अविश्वास निर्माण होतोय. पोरं त्याचा परिणाम म्हणून ते एक तर नीटच्या परीक्षा द्यायला धजावत नाहीत किंवा मग जे दिले आणि त्याच्यानंतर पेपर फुटल्याची बातमी आली अशा लोकांनी आत्महत्या केली. म्हणजे ही सारी व्यवस्था माणसाच्या जीवावर उठली. ही परिस्थिती बघून सोनम वांगचूक सारख्या माणसाने उपोषणाला सुरुवात केली दिल्लीत जंतर मंतरवर. तो माणूस एक शास्त्रज्ञ आहे. त्यांनी मिलिटरीसाठी, तिथल्या शाळांच्यासाठी, तिथल्या लोकांसाठी भरपूर काम केलंय. त्यांना मॅगॅसिस पुरस्कार पण मिळाला आणि विशेष महत्वाचं म्हणून तुम्हाला मी मुद्दामून सांगेन की ते 14 आणि 19ला बीजेपीच्या समर्थनामध्ये प्रचार केला त्यांनी लद्दाखमध्ये. त्यांनी बीजेपीचं समर्थन सातत्यानं करत राहिले, परंतु लद्दाखमध्ये जेव्हा प्रॉब्लेम निर्माण झाले तेव्हा त्यांनी त्या तिथल्या लोकांच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन करायला उपोषण केलं. त्यांना अटक झाली, ते जेलमध्ये होते, नंतर सुटले. नंतर या शिक्षणाच्या क्षेत्राच्या प्रश्नाच्या संबंधात ते उपोषणाला बसले. काय आहे शिक्षणाची अवस्था? परवा नीती आयोगाने असं जाहीर केलं. नीती आयोग म्हणजे सरकारचा, केंद्र सरकारचा आयोग आहे. जे नियोजन आयोग होतं त्याला नीती आयोग नाव ठेवलं. त्या नीती आयोगाने असं जाहीर केलंय की गेल्या 10 वर्षामध्ये 1 लाख शाळा बंद पडल्या आणि रोज 25 शाळा भारतातल्या बंद पडतात. म्हणजे सर्वसामान्य माणसाला शिक्षणासाठी जी शाळा होती उपलब्ध ती बंद पडते. जगातल्या 300 विद्यापीठामध्ये पहिल्या 300 विद्यापीठाची यादी काढली. त्या 300 विद्यापीठामध्ये भारतातलं एक सुद्धा विद्यापीठ नाही. याचा अर्थ ज्याच्याजवळ पैसा आहे, टॅलेंट नाही पण पैसा आहे, अशी पोरं बाहेरच्या विद्यापीठात जाऊन शिकायला लागली. आणि भारतातले सर्वसामान्य टॅलेंट असलेली, गरिबीतून आलेले पण हुशार असलेल्या पोरांना योग्य शिकवणारा किंवा योग्य दिशा देणारं विद्यापीठ मिळत नाही. हे इथल्या शिक्षण क्षेत्रातलं वास्तव आहे. या साऱ्याचा परिणाम असा झालाय की म्हणजे आता काल परवाची गोष्ट आहे की संशोधन क्षेत्रामध्ये आपल्या इस्रोनी जेवढी मोठी कामगिरी केली, चंद्रायन सोडलं, चंद्रावर गेलो, आपण तिथं उतरलो, त्याचे कौतुक केलं सरकारने. आणि त्या इस्रोमधले गेल्या 2 दिवसामध्ये 120 पेक्षा शास्त्रज्ञांनी राजीनामे दिले. ते का देत आहेत राजीनामे ह्याचं चौकशी सुद्धा सरकार करायला तयार नाही. त्याचं वास्तव काय बघून घ्यायला. म्हणजे आत्ता असलेले सरकार शिक्षण आणि संशोधन या 2 क्षेत्रावर प्रचंड घाला घालते आणि त्याचा परिणाम असा होणार की लोक शिक्षित झाले नाहीत, शिकले नाहीत, अडाणी राहिले आणि संशोधन झालं नाही तर अंधश्रद्धा आणि गुलाम बनवायला सोपं जातं. असं
20च्या दरम्यान 30च्या दरम्यान 1930च्या दरम्यान गोळवलकर गुरुजींनी लिहिलेल्या पुस्तकात त्याचा उल्लेख पण आहे. कुणाला पाहिजे असेल तर तुम्ही बघू शकता. ही अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे देशात अत्यंत वाईट अवस्था निर्माण झाली आहे. आणि आपण प्रत्येक गोष्ट बघत घेतोय. शाळा बंद पडल्या बोलत नाही, शास्त्रज्ञ सोडून गेले बोलत नाही, विद्यापीठाची परत राहिली नाही बोलत नाही. कुठल्याही प्रश्नावर न बोलायची जी आपली सवय लागली आहे, मला असं वाटतं की काही दिवसानंतर हीच सवय आपली राहिली तर अधिकृतपणे बोलण्यावर बंदी घालणारा कायदा येऊन आपलं बोलणं बंद केलं जाईल. हे काय तुम्ही जास्त दिवस वाट बघायची गरज नाही. आणि म्हणून मग बोललं पाहिजे सरकारच्या ज्या प्रश्नावर, माझ्या प्रश्नावर बोलता आलं पाहिजे. आणि ते बोलायसाठी, व्यक्त व्हायसाठी म्हणून वांचुकने उपोषणाची सुरुवात केली, आंदोलनाची सुरुवात केली. व्यक्त होणारे लोकांची संख्या वाढली ना, त्यांनी बसले नसते तर लोक बोलले पण नसते, आले पण नसते, गोळा पण झाले नसते. सडका एक डॉक्टर राममनोहर लोहिया मोठा समाजवादी नेते होते. ते असं म्हणायचे की सडक ओस पडली म्हणजे रस्ते ओस पडले की संसद आवारा आणि अहंकारी बनते. आणि म्हणून मग ज्या संसदेमध्ये आपल्या प्रश्नाची चर्चा होते त्या प्रश्नाची चर्चा आधीच रस्त्यात व्हायला पाहिजे, आंदोलनं व्हायला पाहिजे. आणि शिक्षण क्षेत्र हे एक असं क्षेत्र आहे, देशाचा विकास शिक्षण क्षेत्रातूनच जातो, शाळेतूनच देशाचा विकास घडत असतो. आणि ती शाळाच बंद केली तर विकास कसा होईल हे आपल्या साऱ्या सुजाण लोकांना समजायला पाहिजे. म्हणून सुजाण, संवेदनशील आणि लोकशाही प्रेमी लोकांना ही शेवटची संधी आहे की आता आपण जर काही करू शकलो नाही तर ह्याच्यानंतर आपल्या हातात काही राहणार नाहीये. गेल्या 70-75 वर्षामध्ये देशाने जी लोकशाही टिकवून ठेवली आहे त्यांनी, या देशातल्या नेत्यांनी हे अशी आंदोलनं दडपणे म्हणजे सोमन वांचुकला अपहरण केल्यासारखा रात्री उचलून न्यायचं, अपहरण करून घेऊन जायचं, ही कुठली व्यवस्था आहे? मग काही लोक म्हणतात कोर्टाने असं सांगितलं की कुठल्याही माणसाला मरू दिलं जाता कामा नाही, हे सरकारचं काम. मग सोमन वांचूक बरोबर तुम्ही संवाद का नाही साधला? सोमन ज्या अनाधारी उपोषणाला बसले तर सभागृहात गोंधळ घालणाऱ्या लोकांना काँग्रेसबद्दल किती जरी वाईट मत आपलं साऱ्यांचं असलं कुणाचं, तरी विलासराव देशमुखाला गेल्या 22 दिवसामध्ये एकही माणूस सोमन वांचूकशी बोलायला आला नाही. आले ते डायरेक्ट उचलूनच घेऊन गेले. ह्याचा निषेध केला गेला पाहिजे, व्यक्त झाला पाहिजे. आणि ह्याच्यासाठी आम्ही सोमवारी दुपारी 12 वाजता उदगीरच्या उपजिल्हाधिकारी कार्यालयावर आपण जमून आपलं मत व्यक्त व्हायसाठी रस्त्यावर येऊन, घरात बसून नाही, घरात बसून हे चुकीचं आहे ते चुकीचं आहे बरेच जण म्हणतात, पण रस्त्यावरून व्यक्त व्हावं. आणि आपण सारे मिळून एक निवेदन तहसीलदारला, डिप्टी कलेक्टरला, डिप्टी कलेक्टरच्या द्वारे पंतप्रधानांना पत्र दिले गेले पाहिजे की हे चुकीचं होतंय आणि हे देशासाठी, लोकशाहीसाठी ना आपल्या साऱ्याच समाजासाठी बरोबर नाही. हे आमचं मत म्हणजे या गोष्टीचा आम्ही निषेध करतो असं म्हणण्याची ताकद बाळगून आपण एकत्र जमावं, साऱ्यांनी यावं. माझे हात जोडून साऱ्यांना विनंती आहे की आपणाला जर हे चुकीचं वाटत असलं तर बसलं असं म्हणण्यापेक्षा रस्त्यावर येऊन सरकारला, प्रशासनाला हे प्रश्न विचारले पाहिजेत आणि त्यांना निवेदन द्यावं अशी माझी इच्छा आहे. तुम्ही 12 वाजता सोमवारी याल अशी आशा बाळगून. आणि माझी पुन्हा विनंती आहे की आपलं हे कर्तव्य आहे म्हणून आपण यावं, 1 तास काढावा, देशासाठी 1 तास काढावा अशी इच्छा व्यक्त करून मी आपणाला साऱ्यांचे आभार मानतो. आपण यावं अशी इच्छा बाळगतो. आपण याल हे नक्की, मला असं वाटतं की आपण याल नक्की आणि तुम्ही या, आम्ही जातोय, आपण पण यावं. धन्यवाद. ही समाजवादाचा बालिकेला राहिलेली भूमी आहे. उदगीरमधल्या सर्व नागरिकांना रंगारातुल सरांनी आव्हान केलेलं आहे आणि हे आव्हान शिक्षण क्षेत्रावर प्रेम करणाऱ्या सर्वच पालकांनी, विद्यार्थ्यांनी, लोकशाहीमध्ये आपण रस्त्यावर जर आलो नाही तर लोकशाहीचं सक्षमीकरण होणार नाही. म्हणून आपण घरात बसून हे न करता, ज्या कोणाला असं वाटतंय की नीटच्या परीक्षेमध्येच नाही तर अन्य सर्वच परीक्षामध्ये 24ला पेपर फुटला, पुन्हा आता पेपर फुटला, पुन्हा टीईटीची परीक्षा होती, ती आदल्या दिवशी पेपर फुटला, म्हणजे हे असंच चालू द्यायचं का यामध्ये सुधारणा करणारा व्यक्ती एखादा पुढाकार घेतो त्याच्या पाठीशी आपण उभं टाकायचं. आणि म्हणून सर्वांनी विचार करावा आणि या उद्याच्या सोमवारी आपण सर्व उदगीरकरांनी तहसील कार्यालयामध्ये उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी जमावं असं रंगा सरांच्या वतीने मीही आवाहन करतो. रंगा सर आपल्या चॅनलवर आले आणि त्यांनी संपूर्ण उदगीरकरांना, लोकशाहीवर प्रेम असणाऱ्या सर्वांना आवाहन केलं. त्याबद्दल मी त्यांचा या चॅनलवर धन्यवाद मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय